नेमकं तुमची काय मागणी आहे? आमची सगळ्यात पहिली मागणी आहे की आमची आधीच आमचा पीक जो होतो ते आज उद्ध्वस्त झालेला आहे. उद्ध्वस्त यासाठी झाला आहे की आमच्याकडे खूप प्रमाणात पाऊस पडला आहे. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरला सुद्धा पाऊस पडलेला आहे. आजच्या कंडिशनला सोयाबीनला आमचे एकही शेंग नाही आणि त्याचं नुकसान भरपाई भेटावी यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि आम्ही मूर्तिजापूरला सुद्धा निवेदन दिलं आहे, पण कुठल्याच प्रकारचे आम्हाला शेतकऱ्यांना आश्वासन तिथून भेटलं नाही आणि अधिकारी वर्गांना सुद्धा भेटला नाही. 2013चे सुद्धा आम्हाला पैसे भेटले नाही. या वर्षीचा 5 किलोमीटरच्या अंदर आमच्या गावापासून अमरावती आहे, त्याला ऑगस्टचे पैसे सुरू झाले, पण अकोला जिल्ह्यामध्ये ते सुद्धा पैसे नाहीत. म्हणून आमचं मूग, तूर ज्या सगळे पिकं आहे, आज रब्बीची अशी कंडिशन आहे की आमचे वावर खळून गेलेले आहेत. ते रब्बीचं वावर सुद्धा तयार होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला या शासनानं नुकसान भरपाई द्यावी आणि मराठवाड्याच्या धर्तीवर द्यावी. आमच्या परिसराच्या, आमच्या सरकारला, आमच्या मंडळाला 50,000 रुपये एकरी नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे. त्या मागणीसाठी आम्ही कलेक्टर ऑफिसला बसलेलो आहोत आणि आम्ही मागणी पूर्ण होईपर्यंत इथून उठणार नाही. हा आमच्या शेतकऱ्यांचा ठाम निर्णय आहे.